नमस्कार, मी प्रभा राणे. फूड कल्चरमध्ये मी आज अतिशय साधी सोपी अशी करवंदाची चटणी कशी करतात त्याचीच रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. करवंदाची चटणी बनवण्यासाठी मी करवंद घेतली आहेत. ही पहिली छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यांना असा चीर देऊन त्यातल्या या बिया काढून घ्यायच्या आहेत. आता आपली ही करवंदाच्या बिया काढून झाल्या. त्या आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. आणि आता मी त्यासाठी ही कोथिंबीर घेतली आहे, अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 3 हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत, मोठ्या होत्या म्हणून. आणि आता आपण हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मिक्सरचं भांडं फिरून झाल्यानंतर आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि किंचित जराशी साखर घालायची आहे, कारण आंबट गोड तिखट असं छान लागतं म्हणून अगदीच मी 2 दाणे साखरेचे घातले. आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरचं भांडं फिरून घेऊया आपण. अशा प्रकारे आपली करवंदाची चटणी तयार झाली आहे. ती आता आपण सर्विंग बाउलमध्ये घेऊया आणि सर्व करूया. ती तुम्ही चपाती बरोबर, पराठ्या बरोबर किंवा भाकरी बरोबर ते अतिउत्तमच, खूपच छान लागते. तुम्ही एकदा ती टेस्ट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.